brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। वादळी वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे अमरावतीत मोबाईलचं टॉवर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। इतकंच नाही तर गोदामात पाणी शिरल्यामुळे शेकडो क्विंटल गहू भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। धामणगाव रेल्वे तालुका आणि परिसरामध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे। परिणामी खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीच्या तयारीत असलेल्या बळीराजाच्या अडचणी वाढल्यात। त्यापूर्वी धामणगावात वादळी वाऱ्यामुळे मोबाईलचा टावर कोसळल्याचे आणि पावसाचं पाणी गोदामात शिरल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत। आयडिया जिओ यांचे टावर कोसळलेले हवा पाणी असल्यामुळे एवढं त्या टावरचं नुकसान झालेलं आहे। लाईट वगैरे गेली वाले सुद्धा इथं फोन करून सुद्धा आलेले नाही। टावरवाले सगळे कर्मचारी इथे 20 मिनिटात पोहोचले आणि दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याचा अतोनात प्रमाणात नुकसान झालं। बांधकामामध्ये चुकी केल्यामुळे जे शेडचे मोठ्या शेडचं नवीन बांधकाम झालेलं आहे त्याच्यात त्यांनी पाईप न लावल्यामुळे पूर्ण त्या शेडचं पाणी त्या पाईपाद्वारे खाली आलं आणि खाली येऊन लोकांच्या शेतकऱ्यांच्या मालात गेलं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या तुरीचं सोयाबीनचं अतोनात प्रमाणात नुकसान झालेलं आहे। करिता मी मागेच 15 दिवस पहिले मी DDR साहेबांच्याकडं निष्कृष्ट दर्जाचे काम केल्याची तक्रार दिली आहे। त्याची चौकशी सुरूच आहे। ते आता निष्पन्न झालं आहे की यांनी चुकीचे कामं केले त्यामुळे आज शेतकऱ्याचा अतोनात प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे निर्देशनात आलेलं आहे। वारंवार 3 दिवसापासून पावसाची उघडझाप सुरू असल्यावर शेतकऱ्याचे हित जोपासून संबंधित बाजार समितीने त्यानुसारच त्यांनी शेतकऱ्याचा माल शेडमध्ये ठेवला पाहिजे होता, परंतु तसे न करता व्यापाऱ्याचे माल पुष्कळ प्रमाणात तिथे भरलेले आहे व शेतकऱ्याच्या मालाला जागा नाही। अशा प्रकारे शेतकऱ्याचा नेहमी नुकसान कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे। म्हणून मी DDR साहेबांच्याकडे तक्रार दिली आहे की संबंधित बाजार समितीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी।